Alvina, not many know that Dr. Sarvapalli Radhakrishnan, in whose memory we celebrate Teachers' Day, was first a brilliant educator who went on to become a professor at the universities of Mysore, Kolkata and subsequently Oxford. He was an advocate for education who championed the cause for learners and teachers everywhere. Having spent a major part of his life in the field of education, this highly regarded personality later became the first Vice President of Free India. Now, without further ado, I request our Madam Principal to lead the way in paying tribute to the memory of Dr. Radhakrishnan. Teachers are the backbone of our education, guiding us, inspiring us, and helping us become the best versions of ourselves. We have a special program lined up to show our appreciation for all they do. I invite the learners of grade 7 to flag open the festivities with a prayer followed by the day's talk. Next, we have a special performance that will surely brighten up this celebration. Put your hands together for the learners of grade 7, presenting before you a short skit. आजोबा मी आले. ये बस जमली अशील ना. घे पाणी घे. आजोबा आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे ना. आमच्या शाळेत सुद्धा हा दिवस मोठ्या आदराने साजरा केला. तुम्ही आणि आजी दोघेही शिक्षकच होतात ना. तुम्हाला माहितीये आज आमच्या वर्गात मॅमनी हँडरायटिंगची स्पर्धा घेतली. त्यात मला बघा 5 स्टार मिळाले. अरे वा, अभिनंदन. आम्ही शाळेत असताना असे स्टार वगैरे नाही मिळायचे. तेव्हा शाब्दिक शाबासकी मात्र भरभरून मिळायची. त्यानेही आम्हाला खूप आनंद व्हायचा. हे बघ, आई बाबा आले. आई बाबा मला स्टार मिळाले. वाह वाह, छान, अभिनंदन. चल आता खा आणि अभ्यासाला बस. आई थांब ना थोडा वेळ. तू प्रॉमिस केलं होतंस आईस्क्रीम देईन म्हणून. हो ना रे बाबा. आता राहू दे आईस्क्रीम. टेबल्सवर आधारित दिलेली ऍक्टिव्हिटी व्हायची आहे ना अजून. टेबल्स लक्षात राहायला हवेत ना.
आमच्या वेळी तर घोकून पाठ करून घ्यायचे. अजूनही चांगले लक्षात आहे. खरंच आजोबा? मी विचारू 28 चा किती? 24/2. हा म्हणजे किती? 224. कमाल आहे. इतकं कसं पाठ? आमचे शिक्षक ओरडायचे, कधी कधी मारायचे, कधी कधी ओढव सुद्धा करायचे. चढी लागे छम छम, विद्या येई घम घम, असा काळ आमचा. मग आजोबा तुम्हाला राग नाही यायचा? राग नाही, पण कधी कधी भीती मात्र वाटायची. आमचे शिक्षक फणसासारखे होते, बाहेरून काटेरी पण आतून अतिशय गोड. अजूनही त्यांनी शिकवलेल्या अनेक गोष्टी आठवतात. कसं काय आजोबा? आम्हाला तर काल झालेला अभ्यासही कधी कधी आठवत नाही. तुमचं लक्ष असतं का? गप्पा मारण्यात बिझी तुम्ही. आमच्या वेळी शिक्षक कडक असायचे. हे जेवढं खरं आहे तेवढं खरं हेही की आम्हाला त्यांचा खूप आदर वाटायचा. शिक्षक सांगत आहे म्हणजे त्यात आपले हितच असेल हा पक्का विश्वास आम्ही मुलं त्यावर ठेवत होतो. आजही त्यांची आठवण येते. आज या मुलांना सगळं मिळतं. अनेक प्रकारचे पेन, पेन्सिली, विविध प्रकारची पुस्तकं. एवढंच कशाला, मोबाईल, लॅपटॉप यासारखे गॅजेट सुद्धा हातात आहे. त्यामुळे सर आम्हाला ते बोरिंग पाठच करावं लागत नाही. गुगल बाबा की जय म्हटलं की सगळ्या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळतात. खरं आहे, पण ती शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षकांकडून मिळणारे प्रेम, अनुभवातून मिळणारे ज्ञान, त्यांनी केलेली मदत आणि दिलेले धम्मक लाडू तुम्हाला ही निर्जीव गॅजेट देऊ शकणार नाही. होय ग बाई, मी पण अनुभवले ते धम्मक लाडू. आमच्या वेळी काय आणि आज तुमच्या वेळी काय? शिक्षक उत्तरे गुगल बाबा शिवाय आपल्या शब्दात लिहा असेच सांगतात. त्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो. जो गुरूंचे ऐकतो, गुरूंचा आदर करतो, तो मोठा होतो. आयुष्यातील समस्या न डगमगता सोडवू शकतो. खरं आहे तुमचं. आमचे सगळे शिक्षक सुद्धा खूप प्रेमळ आहेत. आम्हाला समजेल अशा भाषेत समजवतात, आमच्या मनाचा विचार करतात, आमच्यावर खूप प्रेम करतात, आमची काळजी सुद्धा घेतात. आम्हाला संधी मिळावी म्हणून अनेक स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करतात. आता मी प्रॉमिस करते की मी आमच्या शिक्षकांना कधीच उलटून बोलणार नाही. त्यांचे ऐकेल, त्यांनी दिलेलं काम वेळेवर स्वतः पूर्ण करेल आणि मुख्य म्हणजे त्यांच्याशी कधीच अनादराने वागणार नाही. अरे वा, चला, म्हणजे शिक्षकांचा रिस्पेक्ट ठेवावा हा विचार तुझ्या मनात आला, हे छानच झालं. आई, आजी, अगं आजी, रडतेस का? काय झालं? बरं वाटत नाहीये का? बस. हे आनंद अश्रू आहेत. म्हणजे? टीयर्स ऑफ जॉय. हे पहा पत्र आणि काही फोटो. तुम्हाला आठवतं का आपल्या शाळेत महेश कुलकर्णी होता? हो, आठवतो तर. अतिशय चुलबुला, हुरहुन्नरी, इंटेलिजंट मुलगा. तुझा तर लाडका होता. पण घरची अगदी गरीब परिस्थिती बघू काय म्हणतो. सर, शिरसाष्टांग नमस्कार. आज तुम्हाला पत्र लिहिताना खूप आनंद होत आहे. आज इकडे मी तुमच्या विचारांनी प्रेरित होऊन एका आयडियल स्कूलची स्थापना केली आहे. तुमची मला आठवण येते असं म्हणण्यापेक्षा तुम्ही नेहमीच माझ्या बरोबर आहात असे मला वाटते. तुम्ही दोघांनी मला चुकलेल्या वाटेवरून परत आणलं, म्हणून थोडंसं काही आयुष्यात करू शकलो. प्रसंगी तुम्ही मला सर्व प्रकारची मदत केली, स्वतःच्या मुलाप्रमाणे मार्गदर्शन केले. आज मी माझे सारे कुटुंब सुखी जीवन जगत आहे. आज माझी स्वतःची कंपनी आहे. अनेक हुशार, कष्ट करण्याची तयारी असलेले कंपनीत काम करतात. हे केवळ तुम्ही केलेल्या गुरुकृपेचे फळ.
आपल्या आयडियल स्कूलचे उद्घाटन तुमच्या शुभ हस्ते व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि माझी खात्री आहे तुम्ही नाही म्हणणार नाही. म्हणून तुम्हा दोघांना येण्यासाठी विमानाची तिकिटे पाठवली आहेत. तुमच्या भेटीसाठी मार्गदर्शनासाठी मी अगदी एक्साइट झालो आहे. भेटू लवकरच. अच्छा, काळजी घ्या. तुमचाच लाडका विद्यार्थी महेश. आज शिक्षक दिन आहे. मुलांची प्रगती पाहिली की खरंच समाधान वाटते. एका शिक्षकासाठी शिक्षक दिनाची अनमोल भेट यापेक्षा अजून सुंदर काय असू शकते. Exercise now for a dance performance. If you find your feet tapping almost automatically to the sound of music, then surely the performers are doing a fine job. Here comes the learners of grade 7 to showcase a beautiful dance performance. Brahma Guru Vishnu Guru Devo Maheshwara Guru Sakshat Parabrahma Tasmai Shri Gurave Namah. Not just fun, but lot of learnings as well. I have heard this quote many a times that teaching is the only profession which shapes all the other professions. I have been giving a lot of speeches in my tenure in SVM regarding the Guru-Shishya relationship on the Teachers' Day and many other programs. But today I got a chance to live the speech that I have given till date. The sacrifices which teachers make cannot be expressed in words. The simplicity, the practicality, the versatile behavior, these words fell short when we start talking about teachers. Me and Sharvil, we did not need to script the speech today.
because it was so much from the heart. The best speech is something which comes from the heart and which comes with conviction. So I would thank each and every teacher rather than naming anyone, and Principal Ma'am, because you allowed us for this. If we would not have got this experience, probably we would never know what our teachers do for us. We all have spoken how great teachers are. We all have spoken what role they play in the children's life. But today when I got to interact with the small children, I actually got to know how they told me, the teacher has told this to us, we have to move on with this. They are so much into their teachers, so are the teachers into their children. I would conclude with saying that I fell short of words when I start talking about my teacher's sacrifice. And thank you for giving us whatever you have given us, and we'll definitely try to reach up to expectations and make you feel proud. Thank you so much. Good morning everyone. So being teachers was a new and weird experience for me and for all my classmates. शिक्षक असणं आणि शिक्षकांना बघणं यात फरक काय आहे तो आज कळाला. Being teachers and being students and listening what teachers are explaining is totally a different thing. आपण क्लासमध्ये बसून चेअर रॉक करताना जे मजा मस्ती करू शकतो, पण ते जेव्हा आपण टीचर जाऊन समोर शिकवायचं असेल तेव्हा जे प्रेशर असतं ते आज कळालं. म्हणून एक बिग सॅल्यूट आहे सगळ्या माझ्या टीचर्सना. तुम्ही रिअल हिरोज आमच्या 1 to 10 पर्यंत. जो काही परफॉर्मन्स आहे, जे काही गायडन्स आहे, जे काही संस्कार आहेत ते सगळे आम्हाला तुमच्याकडनंच भेटत आहेत. बिंग आमचा लास्ट इयर आहे हा. आम्ही तुमच्या एक्सप्रेस करू शकत नाही आता किती आनंद आहे मला. थँक्यू. Thank you, ma'am, for these precious words. Good afternoon, everyone. I am here to propose the word of thanks. On behalf of all the students, I would like to extend a heartfelt gratitude to everyone who has made today's celebrations truly special. First and foremost, I would like to express our deepest gratitude to our dear Principal Ma'am, Ms. Monica Jaiswal, for her unwavering support and guidance. A special thanks to our academic coordinator, Ms. Seva Parkar, for overseeing every detail to ensure that today's events ran smoothly. We are also immensely grateful to Jared Sir, Anil Sir, Ms. Sonal and Ms. Meera for their tireless efforts and enthusiasm in bringing today's events to life. Your hard work and creativity are deeply appreciated. Abhishek Sir, Yogesh Sir, Kamal Ma'am, Vrunda Ma'am, Suhas Sir, Paul Sir, Neema Ma'am, Sumit Sir, Bhagyashri Ma'am, Swarali Ma'am, Fiza Ma'am, Rehana Ma'am, and all the teachers, thank you for your contributions and support for nurturing us with your knowledge and wisdom. Our sincere thanks to the admin staff and the ancillary staff who work behind the scenes to ensure everything runs seamlessly. Your contributions are invaluable and do not go unnoticed. A big thank you to our class teacher, Ms. Ruta, for taking immense efforts in putting up the show. A sincere gratitude to our parents for their encouragement and support. Dear parents, your involvement adds a special touch to all our school events. Lastly but not certainly least, a huge thank you to all the students. Your sincere efforts, creativity and dedication have truly made today's celebration of Teachers' Day, Ganesh Festival and Hindi Divas a success. Without your enthusiasm and hard work, none of this would have been possible. Thank you once again to everyone who has played a part in making today so special.